नमस्कार माझ्या मीन राशीच्या रसिक प्रेक्षकांनो, तुमची रास मीन आहे का किंवा तुमच्या नातेवाईकांची रास मीन असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची दिशा देणारा ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून तुमच्या मनात एक अनामिक भीती सतत घर करून राहिली आहे ना. रात्रीची झोप उडाली आहे, पाठीवर संकटाचे डोंगर आहेत आणि असं वाटते की आपण एका मोठ्या अंधाराच्या खाडीत चाललो आहोत, ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता उरलेला नाही. हो ना, कोणीतरी पाठीत खंजीर खुपसल्यासारखं वाटतंय ना. आपल्याच मानलेल्या माणसाने आपल्याला फसविलंय. ज्यांच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच आपल्याला मानसिक आणि आर्थिक विळख्यात अडकवलंय. असे अनुभव तुम्हाला येत आहेत ना. पण थांबा, आता अजिबात खचून जाऊ नका आणि निराश तर बिलकुल होऊ नका. कारण 9 ऑगस्ट 2026 रोजी येणारी ही अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी कामिका एकादशी तुमच्या आयुष्यात नेमके काय घेऊन येणार आहे. तुमच्या नशिबाचा सूर्य पुन्हा एकदा पूर्ण तेजाने उजळणार की आयुष्य अजून मोठ्या अंधारात ढकललं जाणार. आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही अंधश्रद्धेवर नाही तर शुद्ध ज्योतिषशास्त्रीय गणनेवर आधारित 100% खरे सत्य जाणून घेणार आहोत. सटवी, वाईट शक्ती, करणी बाधा किंवा तुमच्यावर जळणारे लोक नेमके कोण आहेत? तुमच्या या विनाशाच्या मागे कुठला पुरुष किंवा कुठली स्त्री तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणत आहे? आणि या सर्व संकटानंतर एकादशीच्या नंतरचे दिवस तुमच्यासाठी शुभ जाणार की अशुभ जाणार, या सर्वांची संपूर्ण माहिती आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहा, कारण आज तुमच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मीन राशीच्या माझ्या मित्रांनो, सर्वात आधी आपण हे अत्यंत शांतपणे आणि सखोलपणे समजून घेऊया की सध्या तुमच्या आयुष्यात इतका मोठा अंधार का पसरला आहे आणि तुम्हाला प्रत्येक पावलांवर अपयश का पाहावे लागत आहे. तर ज्योतिषशास्त्रीय नियमानुसार आणि ग्रहाच्या गणितानुसार सध्या तुमच्या मीन राशीच्या प्रथम स्थानातून शनीचे भ्रमण सुरू आहे. म्हणजेच मीन राशीवर शनीची अत्यंत कठीण अशी साडेसाती सुरू आहे. शनीच्या या प्रभावामुळे तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड अडथळे, नशिबाची साथ न मिळणे, अचानक येणारा मानसिक ताण आणि आरोग्याच्या गंभीर तक्रारी जाणवत आहे. तुम्हाला सध्या असे वाटत असेल की तुमचे नशीब पूर्णपणे कुलूपबंद झाले आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यश तुमच्यापासून 4 हात दूरच आहेत. आर्थिक चणचण, घरातील विनाकारण होणारी भांडणे आणि नको त्या लोकांकडून होणारा मानसिक छळ यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटून गेला आहात, खचून गेला आहात. अनेकदा आपल्या आयुष्यात एकामागून एक संकट आली की आपल्याला वाटू लागतं की नक्कीच कोणीतरी आपल्याला करणी केली आहे. कुठली तरी वाईट सटवी आपले नशीब वाईट लिहून गेली आहे किंवा कोणाची तरी वाईट नजर आपल्याला लागली आहे. पण ज्योतिषशास्त्र अत्यंत स्पष्टपणे सांगतं की ही सटवी किंवा ही वाईट शक्ती दुसरी कोणी नसून तुमच्या कुंडलीतील ग्रहातील नड आणि तुमच्या आजूबाजूला वावरणारी कपटी, दुतोंडी माणसे आहेत. मीन राशीचे लोक जन्मताच कापसासारखे मऊ मनाचे असतात. ते अत्यंत हळवे आणि कोणावरही, अगदी अनोळखी व्यक्तीवरही खूप लवकर आणि आंधळा विश्वास ठेवतात. तुमच्या याच अतिभाबड्या आणि सरळ स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळच्या एका स्त्रीने किंवा एका पुरुषाने तुमचा मोठा विश्वासघात केला आहे आणि तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचे कारस्थान रचले आहे. पण मित्रांनो, शास्त्रामध्ये जसे संकटाचे वर्णन आहे ना, तसेच त्यावर मात करणाऱ्या काळाचेही वर्णन आहे. म्हणतात ना, रात्रीचा अंधार कितीही मोठा आणि गडद असू द्या, सकाळी सूर्याला उगवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 9 ऑगस्ट 2026 रोजी येणारी ही कामिका एकादशी तुमच्या आयुष्यातील तोच सोनेरी सूर्य ठरणार आहे. पवित्र श्रावण महिन्यातील ही एकादशी भगवान विष्णूच्या परम आशीर्वादाने तुमचे जुने सर्व कर्मदोष, पापे आणि संकटाचा नाश करण्यासाठी येत आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचे परिवर्तन आता सकारात्मकतेकडे होणार आहे. आता आपण वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय अचूक दृष्टिकोनातून पाहूया की 9 ऑगस्ट 2026 नंतर ग्रहांची नेमकी काय स्थिती असणार आहे आणि त्याच्या तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे. या पवित्र कामिका एकादशीच्या दिवशी चंद्र आणि मंगळ यांची मिथुन राशीत अतिशय शुभ अशी युती होत आहे. त्या होत असूनही त्यापासून लक्ष्मी योग निर्माण होत आहे. यासोबतच देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आपल्याच उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत
गोचर करत असून अत्यंत शक्तिशाली असा हंस राजयोग बनवत आहे. मीन राशीचा स्वामी स्वतः गुरुग्रह आहे. त्यामुळे आपल्याच स्वामी ग्रहाने बनवलेला हा हंस राजयोग तुमच्यासाठी अमृत समान ठरणार आहे. मग आता प्रश्न येतो की तुमचे संकट टळणार का? तर याचे उत्तर आहे होय. कारण 100% टळणार आहे. तुमचे शत्रू कितीही बल्लाळ असू द्या, तुमच्या पाठीमागे कितीही गुप्त शत्रू म्हणजेच यात एखादी जवळची स्त्री किंवा पुरुष सुद्धा असू शकतो कारण की हा षडयंत्र रचत असेल. या राजयोगाच्या प्रभावामुळे त्यांचे सर्व डावपेच त्यांच्यावरच उलटून पडणार आहेत. तुमचे नशीब आता अंधाराच्या दरीतून बाहेर पडून प्रकाशाच्या दिशेने अत्यंत वेगाने झेप घेणार आहे. कोर्ट कचेरीमधील कामे, अडकलेले पैसे किंवा नोकरी व्यवसायातील मंदी आता पूर्णपणे दूर होऊन कामे मार्गी लागतील. शनीच्या 7.5मुळे जे शारीरिक आणि मानसिक त्रास तुम्हाला छळत होते त्यात आता मोठी घट होईल आणि तुम्हाला मनशांती लाभेल. परंतु ऑक्टोबर महिन्यानंतर गुरुग्रहाचे षष्टम स्थानात गोचर होणार असल्याने तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये शिस्त पाळावी लागेल. हा एक महत्त्वाचा सल्ला ज्योतिषशास्त्र तुम्हाला देत आहे. कामिका एकादशीनंतर तुमच्या आयुष्यात खरोखरच चांगले दिवस येत आहेत की धोके वाढणार आहेत, तर हे ओळखण्यासाठी निसर्ग आणि ज्योतिषशास्त्र आपल्याला काही थेट संकेत देत आहे. तर हे नीट लक्ष देऊन ऐका. जर तुमचे भाग्य उजळणार असेल तर तुम्हाला काही विशेष शुभ संकेत मिळतील, जसे की सकाळी अचानक कोणत्याही अलार्माशिवाय डोळे उघडणे आणि मनात अत्यंत प्रसन्न आणि उत्साही वाटणे. घराच्या उंबरठ्यावर किंवा तुळशीच्या कुंडीजवळ अचानक काळ्या मुंग्यांची रांग दिसणे हा लक्ष्मी आगमनाचा मोठा संकेत मानला जातो. तसेच जर तुमची अडकलेली कामे किंवा जुने दिलेले कर्ज अचानक वसूल होऊ लागले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून ऐन संकटाच्या वेळी मोठी मदत मिळणे हे विष्णू माऊलीच्या कृपेचे लक्षण आहे. या उलट जर तुम्हाला काही अशुभ संकेत मिळतील किंवा मिळत असतील तर तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. उदाहरणार्थ जसं की रात्री अचानक भयानक स्वप्न पडणे किंवा दचकून जागे होणे, घरात सतत दुधाचे उतू जाणे किंवा काचेच्या वस्तू वारंवार फुटणे, घरात लावलेले तुळशीचे हिरवेगार रोप अचानक सुकणे ही किंवा कोमेजणे, पैशांचे पाकिट किंवा महत्त्वाची कागदपत्रे वारंवार हरवणे आणि कोणत्याही ठोस कारणाशिवाय घरात विनाकारण कडाक्याचे वादविवाद सुरू होणे. जर असे संकेत दिसत असतील तर समजून जा की तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट लोकांचा प्रभाव वाढत आहे आणि तो तुम्हाला त्वरित उपाय करण्याची गरज सांगत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील हा सर्व अंधार, संकटे आणि शत्रूंची बाधा कायमची नष्ट व्हावी तर या कामिका एकादशीला आणि त्यानंतर नियमितपणे काही साधे पण अत्यंत अचूक ज्योतिषशास्त्रीय उपाय करणे आवश्यक आहे. सर्वात पहिला उपाय म्हणजे तुळशीची विशेष सेवा. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला तुळशीचे दल म्हणजेच पाने अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील दारिद्र्यता आणि अलक्ष्मी कायमची घर सोडून निघून जाते. दुसरा उपाय म्हणजे नामस्मरण. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जमेल तितका जास्त जप करा, कारण नामस्मरणात संकटांना जाळून भस्म करण्याची ताकद असते. तिसरा उपाय म्हणजे शनिदेवाची शांतता. मीन राशीवर 7.5 सुरू असल्यामुळे जर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि काळ्या वस्तूचे जसे की काळे तीळ किंवा उडीद डाळ यांचे गरजू लोकांना दान करा. चौथा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे पाण्याच्या तांब्यात रात्री झोपताना तुमच्या उशाशी एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी घरातील कोणत्याही झाडाला किंवा तुळशीशिवाय इतर वनस्पतीला टाकून द्या. फक्त तुळशीला ते पाणी वतू नका. हा उपाय तुमच्या मनातील आणि शरीरातील सर्व नकारात्मकता शोषून घेऊन आणि तुम्हाला मानसिक शांतता देईल. तर मीन राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता डोळ्यातले अश्रू पूर्णपणे पुसून टाका. तुमच्या आयुष्यात आलेला हा कठीण काळ आणि हा अंधार तुम्हाला संपवण्यासाठी किंवा उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला सोन्यासारखं शुद्ध करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी होता.
ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ज्यांनी तुमच्या साधेपणाचा, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना विष्णू माऊली आणि कर्मदाते शनिदेव नक्कीच त्यांच्या कर्माची शिक्षा देतील. तुम्ही स्वतःहून कोणाचेही वाईट विचार करू नका, कारण तुमचे मन साफ आहे आणि देव नेहमी साफ मनाच्या लोकांच्या पाठीशी असतो. हा 9 ऑगस्ट 2026चा पावन दिवस तुमच्या भाग्याचा उदय करणारा आणि नवीन आशेचा किरण घेऊन येणारा ठरेल. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्या विष्णू माऊलीवर श्रद्धा ठेवा. तुमचे सुवर्ण दिवस आता अगदी उंबरठ्यावर आले आहेत. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल, तुमच्या काळजाला भिडला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्री हरी विष्णू किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मीन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक धीर मिळेल. धन्यवाद. विष्णू माऊली तुमचे आणि तुमच्या परिवाराचे नेहमी कल्याण करो. आणि जाता जाता प्लीज सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये अजून एकदा श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा.